पतीला झोपवलं, त्यानंतर शेजारच्या घरी गेली, किस केल्यानंतर गळा दाबून त्याला संपवलं। हा सारा प्रकार घडला आहे उत्तर प्रदेशमधील बरेलीमध्ये। सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आरोपी महिलेने आपल्या शेजारी राहणाऱ्या इक्बाल नावाच्या व्यक्तीची हत्या केली आहे। हत्या केल्यानंतर ही विवाहित महिला दबक्या पावलाने आपल्या घरी आली आणि झोपली। आपण काय केलं नाही आणि पाहिलंही नाही असं तिचं वागणं होतं। दुसऱ्या दिवशी इक्बालचा मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली। आधी या आरोपी महिलेनं पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र नंतर या महिलेला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तिने गुन्हा कबूल केला आहे। नेमका हा प्रकार कुठं आणि कसा घडला बघूया। हा सारा प्रकार बरेलीमधील भोजीपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे। येथील रुबिना नावाच्या महिलेने आपल्या पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या, त्यानंतर पती झोपी गेल्यावर ती शेजारी राहणाऱ्या इक्बालच्या घरी गेली। त्यावेळी इक्बालने रुबिनावर शरीर संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली। तो रुबिनाच्या जवळ आला, तिने त्याला किस केलं आणि त्याचा गळा दाबला। हत्या केल्यानंतर रुबिना मृतदेह पायऱ्यावरच सोडून घरी निघून गेली आणि तिला असं वाटलं कुणाला काहीच खबर लागणार नाही, परंतु पोलिसांनी जेव्हा तिला खाक्या दाखवल्या तेव्हा मात्र तिने आपला गुन्हा कबूल केलेला आहे। रुबिनाने पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये आपण इक्बालच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळले होते असं सांगितलं। इक्बाल रुबिनाला ब्लॅकमेल करून शरीर संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता। रुबिनाने दिलेल्या माहितीनुसार इक्बाल भांड्यांना कलई लावण्याचं काम करायचा। अनेकदा इक्बाल त्याच्या गावी ये जा करायचा। रुबिना आणि इक्बाल यांनी या दरम्यान भेट झाली। त्यांनी एकमेकांच्या फोन नंबरवर देवाणघेवाण केली। ते फोनवर बोलू लागले। नंतर इक्बालने आपल्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा दावा रुबिनाने केली आहे। मी इक्बालला पतीला सगळं सांगेल असं म्हटलं। त्याने तेव्हा सर्व कॉल रेकॉर्डिंग माझ्याकडे असून मी तुझा संसार उद्ध्वस्त करून टाकेल अशी धमकी दिल्याने रुबिनाने पोलिसाला सांगितलेलं आहे आणि त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं। मला लहान मुलं असल्यानं मी हे सारं सहन केलं असंही रुबिनानं इक्बालच्या छळाबद्दल पोलिसांना माहिती देताना सांगितलं। अनेकदा शरीर संबंध ठेवण्यासाठी इक्बालने मला ब्लॅकमेल केलं। मी या सततच्या त्रासाला कंटाळले होते। मी त्यावेळी इक्बालला संपवण्याचं किंवा आत्महत्या करायचं ठरवलं होतं असं रुबिना म्हणाली। बुधवारी इक्बाल त्याच्या पत्नीला तिच्या माहेरी सोडून आला। त्यानंतर रुबिनाने त्याला भेटण्यासंदर्भात विचारलं असता इक्बालने लगेच होकार दिला। 35 वर्षीय रुबिनाने इक्बालकडे जाण्याआधी आपल्या पतीला झोपेची गोळी दिली होती। त्यानंतर रात्री 12च्या सुमारास ती इक्बालच्या घरी पोहोचली। इक्बाल तिच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न करत असताना तिने जवळ जात त्याच्या गालावर चुंबन घेतलं, एक हात त्याच्या तोंडावर ठेवला आणि दुसऱ्या हाताने त्याचा गळा दाबला। 29 जानेवारी झालेल्या या हत्येचा आता खुलासा झाला आहे। इक्बालच्या पोस्टमॉर्टम अहवालानुसार त्याचा मृत्यू हा गुदमरल्याने झाल्याचं समोर आलेला आहे आणि अशा प्रकारे रुबिनानं इक्बालला संपवलेला आहे आणि अशा प्रकारे ही घटना घडलेली आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा सावध राहा आणि सतर्क राहा। असल्या घटनांपासून 4 हात लांबच राहा।